हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, DHS महाराष्ट्राविषयी खूप मोठी अपडेट आहे. DHS जी महाराष्ट्र भरती होती 2023मध्ये झालेली, त्याविषयी एक पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने एक लेटर इश्यू केलेलं आहे की जे विधिग्राह्यबाबत एक लेटर इश्यू केलेलं त्याच्याविषयी व्हिडिओ आपण आताच बघितला काही दिवसापूर्वी. ओके, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जी डेट आहे जी वेटिंग लिस्ट पुन्हा एकदा त्यांनी नोव्हेंबरपासून फेब्रुवारी 2026पर्यंत एक्सटेंड केला आणि जे अपात्र विद्यार्थी होते, जे सोडून गेलेले विद्यार्थी, ओके, किंवा राजीनामा दिलेले विद्यार्थी, अशा विद्यार्थ्याऐवजी जे वेटिंग लिस्टला होते 2023च्या भरतीतून त्यांची भरती करण्यात यावी असं लेटर देण्यात आलेलं. ओके, आणि आता ते सरकारने मंजूर केलं आणि जवळपास 16 फेब्रुवारी 2026पर्यंतची डेट एक्सटेंड झाली. ओके, ठीक आहे. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागतील. ओके, आता आपल्याला कळालं की बाबा वेटिंग लिस्ट लागणार आहे. ओके, पण ते कधीपर्यंत लागतील आणि कुठल्या वेबसाईटवर चेक करायचं, लिस्ट कशा बघायच्या आणि जागा किती येतील, सगळं डिटेल व्हिडिओ आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, सो व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगची टेस्ट सिरीज DMAR DHS आणि ऑनलाईन क्लासेस CHOचे आणि येणारी DHS DMARची जी भरती आहे, नॉर्सेट आहे, ESIC RRB आहे, सगळे क्लासेस तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. आजचा शेवटचा दिवस आहे. फार मोठी ऑफर आहे. जवळपास 70% तुम्हाला यावर डिस्काउंट भेटेल सगळ्या कोर्सेसवर आजच्या दिवशी, फक्त रात्री 12 वाजेपर्यंत. ओके, तर घेऊ शकता तुम्ही आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडू शकता, अभ्यास करू शकता आणि तुमचं जे भविष्य आहे ते चांगलं करू शकता. ओके, हे लेटर तुम्ही बघितलं 23 डिसेंबरला लेटर आलं होतं आणि यांनी त्याच्यामध्ये तेच म्हटलं की जे गट क आणि ड जी भरती होती 2023ची त्यामध्ये रिक्त पदे भरण्याकरता आलेली भरती विधिग्राह्यता ही 16/2/2025पासून त्यांनी पुन्हा 9 महिन्यापर्यंत वाढवली होती. म्हणजे कितीपर्यंत? 16 नोव्हेंबरपर्यंत. बट भरपूर सारे असे विनंती अर्ज गेलेले. ओके, विनंती बघा, यांनी भरपूर सारे निवेदन प्राप्त झाले. आरोग्यसेवा पुणे यांनी निवेदन केलं होतं शासनाला की बाबा भरपूर लोक सेवा सोडून गेलेत. ओके, राजीनामा दिलेत भरपूर लोकांनी. ओके, बघा, अपात्र होतेत काही, म्हणजे जसे आता स्टाफ नर्सेसमध्ये तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा झोल झाला होता. बरेच विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटमधून फॉर्म भरला आणि चांगले मार्क असूनसुद्धा ते अपात्र झालेत. बरेच विद्यार्थी राजीनामा दिलेत, जसे सेंट्रल गव्हर्नमेंटला गेले, DMARला सोडून गेलेत. ओके, आणि बरेच विद्यार्थी रुजूच नाही झाले कारण ऑलरेडी त्यांना कुठेतरी ऑर्डर मिळाले होते. तर ही जी सूची आहे 2023ची जी मेरिट लिस्ट आहे ती आता एक्सटेंड केली त्यांनी 16/11/25पासून आता 16/2/2026पर्यंत त्यांनी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे गट क मधले किती होते? 179 पदं होते. ओके, सॉरी, गट क मधील 136 पदं. ओके, 136 पदं आणि गट ड मधील 53 जागा, अशा टोटल 179 रिक्त जागा ज्या आहेत. ओके, जे पदं आहेत. ओके, गट क आणि गट ड. आता ह्या संवर्गात स्टाफ नर्सेस का सगळेच पदं येणार. फार्मासिस्ट असो, स्टाफ नर्स असो, एक्सरे टेक्निशियन असो, लॅबोरेटरी टेक्निशियन, जेवढं पण 2023मध्ये ज्या भरती झाल्या सगळ्यात. आता फक्त तुम्हाला हे काय बघायचं आहे की बाबा किती लोक अपात्र होते त्या तुमच्या लिस्टमधून. ओके, किती लोक राजीनामा दिला, किती लोकांनी रुजू नाही झाल्या. ओके, यांच्याच ऐवजी 136 ऐवजी बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, इतक्याच पदाकरिता सीमित न ठेवता सदर विधिग्राह्यता निवड सूचीतील अपात्र राजीनामा रुजू होणे इतर कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदाकरिता लागू करण्याबाबत संदर्भ 2 क्रमांक येथील पत्राने शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती पुणे जे सेवा संचालक आहे त्यांना करण्यात आलं होतं. ओके, ठीक आहे. त्यांनी एवढंच म्हटलं की गट क मधले सगळे पदं आणि गट ड मधले. ओके, तर एवढेच पदं न करता अजून जेवढे लोक सोडून गेलेत. ओके, आता जवळपास आपण याच्यामध्ये पकडून चालू शकतो की 136 पदं गट कचे. आता याच्यामध्ये स्टाफ नर्सेस किती असेल? बरेच अपात्र झाले, भरपूर होते, राजीनामा झाले. मग ह्या 2023च्या भरतीमधले ना हे लोक भरलेच नाही. ओके, आता ही दिनांक इथंपर्यंत त्यांनी दिलं होतं की इथंपर्यंत रिक्त झालेली पदे, म्हणजे 16/11/2025पर्यंत रिक्त झालेली पदे. आता हे जे पदं आहे मला वाटते की हे इथले होते. कुठले? ह्या सूचीतले होते. 16/2/2025पर्यंतचे सूचित म्हणजे होऊ शकतात तेवढे पदं होतेत. ह्या लोकांना द्यायचं होतं, आपल्याला काय म्हणते ऑर्डर्स द्यायचे होते. बट आता त्यांनी काय केलेलं आहे, हे इथेपर्यंत केलेलं आहे. होऊ शकतं या काळामध्ये पण भरपूर लोक सोडून गेले असतील, होऊ शकतं.
ओके, जवळपास एक 9 महिन्यात भरपूर लोक सोडून गेले असेल. भरपूर लोक म्हणजे होऊ शकते कुठे ना कुठे सिलेक्शन झालं तर. ओके, तर जवळपास आपण इथे 200 पदं पकडून चालू. 200 ते 250 पदं आपण धरून चालू की एवढे पदं खाली असू शकतात. आता काय करेल सरकार, की आता जे तुमची मेरिट लिस्ट लागली होती, तुमचे जे कुठलेही पद असो, तुमच्या याच्यातून जर कोणी सोडून गेले असेल, ओके, तर आता तुमचा नंबर येऊ शकतो. जसं की बरेच विद्यार्थी वेटिंगला होते, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. तर हे जे वेटिंगचे आहे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, ह्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पर्सनल मेल येऊ शकतो. ओके, पर्सनल तुमच्या मेल आय डीवर मेल येऊ शकतो की बाबा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या. किंवा तुम्हाला तुमच्या फोन नंबरवर तुम्हाला कॉल येईल. ओके, कारण सगळ्यांना माहीत आहे DHSचे जे लोक आहेत, एक तर मेल करतात, नाही तर तुम्हाला फोन कॉल करतात. ओके, सो डोंट मिस द फोन कॉल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे झालं. आता तुम्हाला जर वेबसाईट NHM महाराष्ट्राच्या वेबसाईटला जायचं तुम्ही आणि इथे तुम्ही पब्लिकेशनवर जाऊन रिक्रुटमेंटमध्ये जाऊ शकता. ओके, पब्लिकेशनला तुम्ही रिक्रुटमेंटला जाऊ शकता. ओके, हे रिक्रुटमेंट बघू शकता तुम्ही. नाही, अर्बन आहे. ओके, सो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला जायचं, नॅशनल हेल्थ मिशन हे ओपन करायचं आणि याच्यावर तुम्ही बरेच जे आहेत ह्या गोष्टी इथे तुम्हाला भेटेल. कॉन्ट्रॅक्च्युअल, सिनियरिटी लिस्ट ऑफ नर्सिंग, रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, आणि त्यानंतर जर तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता किंवा पेज पुढे तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या सगळ्या पब्लिकेशन्स सगळ्या इथे बघायला भेटतील. ओके, 1, 2, 3 वगैरे, जसं आता मागच्या ज्या वेटिंग लिस्ट वगैरे होत्या याच्यावर लागल्या होत्या. ओके, तर इथून तुम्ही NHMच्या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता. ओके, याच्यावरच मला बऱ्याचपैकी हे बघा, मेरिट लिस्ट तुम्हाला इथे दिसत आहे. ओके, मेडिकल ऑफिसर ग्रुप आहे, ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला NHMची पण इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला बाकीचंसुद्धा ग्रुप C वेटिंग लिस्ट, DDH पुणे. ओके, बघू शकता तुम्ही इथे वेटिंग पुण्याची एक वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसतं. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला चेक करायचं आहे इथे. हे वेटिंग लिस्ट वगैरे लागलेले आहे. ओके, मागच्या वेटिंग लिस्ट पुणे स्टेनोटायपिस्टच्या वगैरे. तर ह्या सगळ्या वेटिंग लिस्ट तुम्हाला इथे ह्या वेबसाईटवर बघायला मिळतील. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, नथिंग एल्स, तुम्ही NHM महाराष्ट्राची वेबसाईट वेळोवेळी तपासत राहायचं. आता क्वेश्चन येतो तुम्हाला की सर कुठल्या महिन्यामध्ये, तर January 15 नंतर. ओके, January 15 टू January 30. ओके, लक्षात ठेवा 2026 मध्ये तुम्हाला डेफिनेटली काही ना काही अपडेट्स मिळतील. कारण आता इलेक्शनचा काळ चालू आहे, तर मला वाटत नाही एक 7-8, 10-15 दिवस तुम्हाला काही बघायला मिळेल. सो एक 15 दिवसानंतर, ओके, 15 जानेवारी नंतर तुम्हाला वेटिंग लिस्ट इथे झळकताना दिसतील. जर वेटिंग लिस्ट जास्त असतील तर इथे लागेल, नाही तर तुम्हाला पर्सनल मेल येईल किंवा फोन येईल तुम्हाला की बाबा तुमचं व्हेरिफिकेशन आहे, या डेटला तुम्ही या म्हणून. ओके, कळलं सगळ्यांना? तो अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा की येणाऱ्या January 15 ते January 30 ओके, जर तुम्ही वेटिंग लिस्टला होता, तुम्ही जर तुमच्या लिस्ट पर्टिक्युलर 8 तुमचे जे हे आहेत झोन आहेत. ओके, 8 झोनच्या लिस्ट बघा तुम्ही. तर लिस्ट कुठे मिळतील, काय मिळतील, आय डोंट नो. ओके, तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे असेल या कुठेतरी तुम्ही तुमच्या कुठल्या ग्रुपला असेल तर तिथे विचारा तुम्ही. ओके, की वेटिंग किती, जे तुम्हाला कळालं की बाबा इथेपर्यंत मेरिट लिस्ट लागलेल्या होत्या. ओके, आता त्या मेरिट लिस्ट इथे पण भेटू शकतात. तुम्ही स्क्रोल डाऊन केलं जर ह्या रिक्रुटमेंटला खाली जाऊन, तर तुम्हाला भेटतील. आता 1, 1.5, 2 वर्ष होऊन गेले ह्या गोष्टीला. ओके, बट मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही नियमामध्ये जर भेटत असेल, तुम्हाला डावलून कोणालाही रिक्रुटमेंट करणार नाही. तुम्ही नियमामध्ये बसत असेल, वेटिंग लिस्टला तुम्ही जर येत असाल, तुम्ही स्टाफ नर्स असा, फार्मसिस्ट असा, एक्सरे टेक्निशियन असा, ओके, स्टेनो असाल, व्हॉट एव्हर इट मे बी, लॅब टेक्निशियन असा. ओके, तुम्हाला कॉल किंवा मेसेज येणार. ओके, फक्त जे मेसेज कॉल येईल तर त्याला तुम्ही पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटकडून किंवा NHMकडून त्याला तुम्ही डावलू नका. तुम्ही बघा व्यवस्थित. ओके, आणि त्यानुसार जे पण पुढची कारवाई असेल ते करा तुम्ही. ओके, ठीक आहे. आता किती लिस्ट कुठे भेटेल, काय भेटेल, एकदम तुम्ही हे नको व्हा, काय म्हणते, तुम्हाला पॅनिक व्हायचं नाही. ओके, जर नियमामध्ये बसत असेल तर डेफिनेटली तुम्ही जो नंबर तुम्ही ईमेल ID दिला असेल त्याच्यावरच तुम्हाला कॉल किंवा हे येईल. ओके, सो जस्ट 15 दिवस वाट बघा. 15 दिवसानंतर डेफिनेटली जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये बसत असाल तर 100% तुम्हाला तुमची लिस्ट बघायला मिळेल. लर्न नेक्स्ट नर्सिंगचे हे कोर्सेस आहे, CHO, DMER, CHO. ओके, आणि हा जो कोर्स आहे हा तुम्ही परचेस करू शकता. हा कोर्सनी सगळं प्रिपरेशन होऊन जाईल तुम्हाला. ओके, जवळपास हा कोर्स अजून 30% तुम्हाला डिस्काउंट मिळेल ह्या प्राईजवर. ओके, तर याच्यामध्ये तुमचं DMERचं प्रिपरेशन होईल,
DHSचं प्रिपरेशन होईल. ओके. आणि नॉर्सेट 10 ESICचं प्रिपरेशन होईल. RRB 2026चं प्रिपरेशन होणार. ओके. याच्यामध्ये CHOचं प्रिपरेशन होईल. ओके. सोबत हे टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला लाईव्ह टेस्ट देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सेम लाईक फील यायला पाहिजे की तुम्ही एक्झाम सेंटरला बसले आहात म्हणून. ओके. तर हे सगळे कोर्सेस आहेत. तुम्हाला जर पाहिजेत लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा. ओके. लॉग इन करा. ही वेबसाईट आहे www.learnnextnursing.in. याच्यावर करून जे कोर्सेस तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता विथ द मॅक्सिमम डिस्काउंट ऑफ इयर. ओके. याच्यानंतर उद्यापासून 1 तारखेपासून डिस्काउंट मिळणार नाही तुम्हाला. सो थँक्यू व्हेरी मच. लवकरच लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुमचं भविष्य चांगलं होईल. तुम्हाला एक मेंटर भेटेल, तुम्हाला एक मार्गदर्शक भेटेल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.